हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 SRPFचे ज्या आज पेपर झालेले आहेत, या पेपरवरून फायनल कट ऑफ काय लागणार आहेत, त्या संपूर्ण ठिकाणाच्या कट ऑफचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर पेपर असतील, त्याचबरोबर लेखी परीक्षेच्या गुण याद्या असतील, निवड याद्या, या सर्व गोष्टी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकत असतो, ज्याची लिंक पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हा जो तुमच्या समोर पेपर दिसत आहे, हा गट क्रमांक 4 नागपूरचा पेपर आहे. या पेपरची क्वालिटी जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न असणारे इझी लेवलचे या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे या पेपरची लेवल जी आहे ते इझी लेवल आपण ह्याला म्हणू शकतो. एकदम सोपे सोपे प्रश्न असणारे या ठिकाणी यामध्ये पाहायला मिळतात. कोणताही प्रश्न असेल, जीकेचे असतील, मराठीचे प्रश्न असतील किंवा मग मॅथ रिझनिंग असेल, या सर्व प्रश्नाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं दिसतंय याच्यामध्ये सर्व प्रश्न असणारे इझी लेवलचे होते. आणि आपण जो या ठिकाणी ग्राउंडचा कट ऑफ पाहिलेला होता, लगभग मी एक्झॅक्ट असणार तर नाही, पण सर्वच कट ऑफ असणारे 95+ असणारे जनरलचे लागलेले आहेत. लगभग म्हटलं मी, काही कॅटेगरीमध्ये होऊ शकते 93-91 पर्यंत आलेले आहेत, पण सरासरी 95 पर्यंत असणारे कट ऑफ लागलेले आहेत. मग यावरून जर आपण फायनल कट ऑफचा अंदाज घेतला नागपूर SRPF गट क्रमांक 4चा, तर इथं बघा टोटल 52 जागा होत्या. या 52 जागेसाठी कट ऑफचा विचार करायला गेलं तर ओपनचा कट ऑफ हा 190च्या आसपास असणारा असेल, याच्यामध्ये काहीही शंका नाही. 190च्या आसपासच तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळेल ओपनचा. बाकी कॅटेगरीचं काय, तर या ठिकाणी OBC, NT कॅटेगरी, SEBC कॅटेगरी, या कॅटेगरीचे जे कट ऑफ आहेत, NT, OBC आणि SEBC या कॅटेगरीचे कट ऑफ 185च्या आसपास लागतील. त्याचबरोबर इतर जे कॅटेगरी आहेत, SC, ST आणि EWS या कॅटेगरीचे जे कट ऑफ आहेत ते 180च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळतील, हे मात्र नक्की आहे. तसं तुमचे गुण तुम्हाला किती मिळत आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर आन्सर की आल्यानंतर आपण असणारे टेलिग्रामवर पोल टाकतो, टेलिग्राम पण जॉईन करायला विसरू नका. तर एकंदरीत तुम्हाला मी नागपूर गट क्रमांक 4चा अंदाज सांगितलाय. पुढचं या ठिकाणी आपण आपल्याकडे जो पेपर उपलब्ध आहे गट क्रमांक 16 म्हणजेच कोल्हापूरचा असणारा SRPFचा हा पेपर आहे. आणि या पेपरकडेही तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये पण या ठिकाणी इझी लेवलचाच पेपर होता असं मी म्हणेल. थोडेसे याच्यामधली डिफिकल्टी लेवल मॉडरेट आहे, म्हणजे इतकाच असणारा नागपूर SRPF एवढा सोपा पेपर मी असा म्हणणार नाही, पण इझीच असणारा पेपर जे मुलं अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा पेपर होता. आणि इथलाही असणारा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणारा लगभग 95च्या आसपास असणारे सगळ्या कॅटेगरीचे तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. आणि त्यावरून आणि हे जे पेपर आहे आपल्यासमोर, या पेपरवरून जर अंदाज बांधायचं झालं तर इथं बघा टोटल जागा 31 होत्या. आणि या 31 जागा जे की नागपूर SRPF गट क्रमांक 4 पेक्षा कमी होत्या. आणि त्यावरून जर कट ऑफ सांगायचा झाला तर इथलाही ओपनचा कट ऑफ 190च्या आसपास असेल. मे बी म्हणतोय मी, इथला कट ऑफ कदाचित 188 पर्यंत ओपनचा येऊ शकतो. मग बाकी कॅटेगरीचं काय, तर NTच्या तर एकाही कॅटेगरीला इथं जागा नाही. VJA असेल, NTB, NTC, NTD, SBC, OBC यांना जागाच नाही. SC ST कॅटेगरी, त्याचबरोबर SEBC, EWS एवढ्यानाच असणारी इथं कॅटेगरीमध्ये जागा आहे. SC ST कॅटेगरीमध्ये SC कॅटेगरीचा कट ऑफ हा लगभग 186च्या आसपास लागेल. ST कॅटेगरीचा कट ऑफ 184च्या आसपास लागू शकतो. त्याच्यानंतर इकडं SEBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 187च्या आसपास लागेल. आणि EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा मे बी या ठिकाणी 183-82च्या आसपास असणारा येऊ शकतो, असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. बाकी एक्झॅक्ट असणारे लेखी परीक्षेचे गुण आल्यावर आपण कट ऑफ काढूयात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुमच्यासमोर अपडेट येत राहतील. त्याचबरोबर इतर जे SRPF गट क्रमांकचे पेपर झालेले आहेत, जसं की त्या ठिकाणी कुसळगावचा असेल किंवा इतर ठिकाणचे, त्याबद्दल जर बोलायचं झालं तर तिथले पेपर मी पाहिलेले आहेत. आणि एक अंदाज सांगतोय की ओपनचे कट ऑफ हे तुम्हाला लगभग मॅक्झिमम असणारे SRPFचे 190च्या आसपास दिसतील. कुठला कट ऑफ या ठिकाणी 192 जाईल, तर कुठला कट ऑफ हा 188 पर्यंत येईल. पण याच दरम्यान असणारे सर्व ओपन कॅटेगरीमधले SRPFचे कट ऑफ लागतील. याचं कारण असं आहे
की जो ओपन मध्ये कट ऑफ लागलेला आहे ग्राउंडचा तो मॅक्झिमम ठिकाणचा 97 असणारा कट ऑफ आहे. मॅक्झिमम ठिकाणचा ओपनचा ग्राउंडचा एसआरपीएफचा कट ऑफ 97 आहे. आणि पेपरची क्वालिटी बघता पेपर एकदम सोप्या लेवलचे पेपर विचारलेले आहेत आणि या पेपरमध्ये 90, 92, 93, 95 मार्क आणि वरून जागामध्ये असणारी घट म्हणजे जागा तेवढ्या जास्त नाही आहेत, त्यामुळे असणारं तुम्हाला मॅक्झिमम जिल्ह्यामध्ये ओपनचं मेरिट हे याच दरम्यान दिसेल. कॅटेगरी मेरिट जसं मी सांगितलेलं होतं की इथं पहा या दरम्यान असणारं तुम्हाला कॅटेगरीचे मेरिट भरपूर ठिकाणी पाहायला मिळेल. एकंदरीत एक अंदाज सांगितलेला आहे. बाकी सर्व असणारे गुण आल्यानंतर आपण सविस्तर प्रत्येक गटानुसार असणारा व्हिडिओ टाकण्याचा त्याचबरोबर टेलिग्रामवर अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी इथं पण असणारं सबस्क्राईब मारून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.